तयारी सुरू झाली. हाय, हॅलो. आम्ही गावाला जाणार आहे, तर आता बॅग भरायची तयारी सुरू झाली. मी म्हणलं आधी तुमच्या दोघांच्या बॅगा भरूयात, म्हणजे त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी, सो त्यांना जमणार नाही त्यावेळेला. मग काय काय तुमचे कपडे आहेत ते द्या. मग आधी छोट्या बॅगेतले कपडे सगळ्या मोठ्या बॅगेत टाकले. तिथं खाली घाण झाली होती, ती साफ करून घेतली. बॅग मग जागेवर लावली. त्यानंतर भरपूर वेळानंतर आमचं फायनली दोघांच्या त्या बॅगा भरून झाल्या. त्यानंतर ना आम्ही इथं दुपारी तो घरीच होता, सो इतके वाईट वाईट काही काही चाळे चालू होते त्याचे, काय विचारायचं नाही. भुंगा कसा असतोय, काय असतोय, असं काही काहीही चालू असतं ते, तर तुला काही विचारायचं नाही. सो त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला चहा वगैरे पिऊन आम्ही निवांत बसलो होतो. रात्री भेंडी केली होती. आता तुम्ही ऐका पुढे. मी भेंडी खात नाही. आता लाईट कमी आहे, छोटी लाईट आहे. मी भेंडी खात नाही, पण हे लोक मला जबरदस्ती भेंडी खायला घालतात. तुम्ही सांगा आता, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे की नाही? आपण वरण भात तुंप मीठ भात खाऊया, कळलं? हे लोकांना खाऊ दे जे खायचं आहे ते. भेंडीसाठी भरपूर कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर आम्ही ज्वेलरीचे फोटो पाठवत होतो माझ्या नणंदबाईंना, कारण त्यांना काही चॉईस करायचं असेल माझ्याकडे जे आहे तर त्यांना पाठवून ठेवत होते. आणि माझं ते झाल्यानंतर ना मी अमितला म्हणत होते, ही बसायची जागा आहे का? तो पूर्ण प्रॉपर वरती मांडी घालून निवांत बसला होता. माझं डोकं इतकं फिरत होतं ना. असो, तर असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.